चला मी आज सांगणार आहे वॅक्सिंग. वॅक्सिंग म्हणजे काय आणि वॅक्स बनवण्याची रीत पण सांगणार आहे. वॅक्सिंग स्किनवर लव काढण्याच्या 3 पद्धती आहेत. ॲपिलेशन लव काढण्याच्या या पद्धतीला थ्रेडिंग किंवा प्लकिंगचा उपयोग केला जातो. डॅपिलेशन लव काढण्याच्या हेअर रिमूव्हर क्रीमच्या उपयोगाला डॅपिलेशन असे म्हणतात. वॅक्सिंग ही शरीरावरील नको असलेले केस दूर करता येतात, जे अत्यंत सोपी पद्धत आहे. वॅक्सिंगने शरीरावर नको असलेले केस सहजतेने दूर करता येतात. ते थ्रेडिंगने शक्य नाही. वॅक्सिंग केल्याने केस पुन्हा उगवत नाहीत. त्यात केस मुळापासून उपटले जातात, शिवाय फारसे दुखत नाहीत. वॅक्सिंग बनवण्याची रीत. तुम्हाला आता सध्या तर आपण कॉस्मेटिकच्या दुकानात जातो त्यावेळेस वॅक्स घेऊनच येतो, पण तरी पण तुम्हाला जर घरी बनवायचे असेल ना वॅक्स, तर मी सांगत आहे. एक जाड पातेल्यात 250 ग्रॅम लिंबाचा रस घेऊन त्यात 600 ग्रॅम साखर वितळावी. मग ते मिश्रण मंद गॅसवर सतत ठेवून सतत हलवत राहावे. 5 ते 7 मिनिटे गॅस मोठा करून एक वाफ द्यावी. मग गॅस मंद करून 2 ते 3 मिनिटे हलवून एक तार पाक करावा. म्हणजे पाकाला तार पाक करावा. मग अर्धा कप पाण्यात पाकाचे थोडे थेंब टाकावे. ते खाली जाऊन बसले तर वॅक्स तयार झाले असे समजावे आणि थेंब पाण्यात मिसळले तर आणखीन थोडा वेळ गरम करावे. आता वॅक्सिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू: कोमट वॅक्स, वॅक्स हीटर, बटर नाईफ. वॅक्सिंग करण्याआधी वॅक्स स्ट्रिप्स, पाण्याचा बाउल, पावडर, डेटॉल आणि स्पंज. वॅक्सिंग कोठे होऊ शकते? हातावर, पायावर, अंडरआर्म्स, पोटावर, पाठीवर, चेहऱ्यावर. वॅक्सिंग करण्याची रीत. वॅक्सिंग चालू करण्याआधी ज्या ठिकाणी वॅक्सिंग लावायचे असेल त्या ठिकाणी पावडर लावून घ्यावी. नंतर त्या भागावर बटर नाईफने वॅक्स लावावे. वॅक्स ज्या दिशेने केस उगवले असतील त्या दिशेने वॅक्स लावावे. वॅक्स लावलेल्या भागावर स्ट्रिप्स ठेवून एकसारखे वजन देऊन दाबावे आणि केसाच्या विरुद्ध दिशेला खेचावे. वॅक्सिंग केल्यानंतर डेटॉलच्या पाण्याने स्पंज किंवा कॉटनच्या मदतीने साफ करावे. जर स्किन सेन्सिटिव्ह असेल तर वॅक्सिंग केल्यानंतर लोशन किंवा कोल्ड क्रीम चोळावी. सूचना: ब्लीच आणि वॅक्सिंग दोन्ही एकाच वेळी करायचे असल्यास आधी ब्लीच करावे, मग वॅक्सिंग करावे. सूचना: जर ब्लीच आणि वॅक्सिंग हे एकाच वेळी करायचे असेल तर पहिल्यांदा ब्लीच करावे आणि नंतर वॅक्सिंग करावे. कस्टमरला चटका बसू नये यासाठी अगोदर वॅक्सचे तापमान चेक करावे. कापलेल्या, सुजलेल्या जागेवर किंवा मुरमे असेल त्या जागेवर वॅक्सिंग करू नये. ज्या ठिकाणी कापलेले, सुजलेले किंवा पिंपल्स आलेले असतील ना त्या ठिकाणी वॅक्सिंग करू नये. बाजारात मिळणारे हेअर रिमूव्हर लोशनचा किंवा क्रीमचा उपयोग करू नये, कारण त्यामुळे काही काळानंतर स्किन काळी पडते आणि केसांची वाढ वेगाने होते. आधी स्वच्छतेसाठी कपड्याच्या पट्ट्याऐवजी वॅक्सिंगच्या स्ट्रिप्सचा उपयोग करावा. या पद्धतीने वॅक्सिंग केले जाते. आता आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.